मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक दाखल झालेले आहे। थेट दृश्य आपण पाहतोय, सीएसएमटीच्या समोरचा परिसर आहे हा सिग्नल, आणि या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमले होते। त्यांनी रास्ता रोको केला होता आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही या ठिकाणाहून हटणार नाही असा पवित्रा घेतला होता आणि आरक्षण घेऊनच जाणार असा सुद्धा पवित्रा या सगळ्या मराठा आंदोलकांनी घेतला। यानंतर आपण पाहतोय की आता दंगल नियंत्रण पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाची जी तुकडी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि हातामध्ये दांडके, त्यासोबतच जे अश्रुधुराचे गोळे फेकणारी बंदूक असते ती सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। आणि कुठलीही अप्रिय घटना घडली तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी दंगल नियंत्रण पथक ओळखलं जातं। आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येने ज्या तुकड्या त्या आता मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये दाखल होत आहेत। मराठा आंदोलक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि नेमकं काय घडणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण जरांगे पाटील यांनी पवित्रा घेतलेला आहे, जोपर्यंत ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही। आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि त्यासोबतच जरांगे पाटील यांची भूमिका ही समरस होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये सध्या तणाव जो आहे तो वाढताना दिसतोय। कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।